अध्यक्षपदावर आपली बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आपलं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर अशा एका राजकीय वातावरणामध्ये आपली बिनविरोध निवड झालेली आहे की आज महाराष्ट्रामधली परिस्थिती बघितली तर कोण कोणाचं मित्र कोण विरोधी पक्षामध्ये वाटाघाटी चालू ठेवतच विरोधी पक्ष। अध्यक्ष महोदय, आज राज्यामधली परिस्थिती अशी आहे की सगळी वर्तमानपत्र आणि टीव्ही बघितल्यानंतर राजकीय विश्लेषकांना सुद्धा वेड्याच्या इस्पितळामध्ये पाठवावं लागेल, त्यांना सुद्धा वेळ लागेल। अशा परिस्थितीमध्ये आपली बिनविरोध निवड होते, याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो। साधारणतः सत्तारूढ पार्टीचा अध्यक्ष नेहमीच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राहिलेला आहे आणि 18वे अध्यक्ष म्हणून आपण आता विराजमान झालाय। तसं बघायला गेलं तर देवेंद्रजी आपण थोडस भाग्यवान आहात की विदर्भाला खडसे साहेब, मी आपल्या मताशी सहमत आहे, ते पूर्णच भाग्यवान आहेत। अगदी पंढरपूर मध्ये आपण मळमळ व्यक्त केली तरी सुद्धा, आणि सुधीर भाऊ, आपण आमदारांची जमवाजमव केल्यावर सुद्धा गडकरी साहेबांना सुद्धा ते भारी ठरले, त्यामुळे ते पूर्ण भाग्यवान आहेत। आता तुम्हाला तिघांचा ओळीने उल्लेख केल्यानंतर आमच्या तावडे साहेबांना असं वाटायला नको की माझ्यावर अन्याय केला। तावडे साहेब, तुम्ही सुद्धा भाग्यवान आहे, किमान गृहमंत्री राहिलं, गृहमंत्र्याचं दालन तरी आपल्याला मिळालं। अध्यक्ष महोदय, चांगली गोष्ट आहे, मी त्यांचं अभिनंदन करतोय, चांगल्या हेतूने बोलतोय मी। अभिनंदनाचा ठराव अध्यक्षावर आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्याकडेच येणार आहे, पण हे सगळे कर्तृत्वान असल्यामुळेच आपली बिनविरोध निवड झालेली आहे। फार कमी वेळामध्ये फार हुशार राजकारणी ही प्रतिमा तुम्ही निर्माण केलेली आम्हाला मान्य करावी लागेल। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अनेक वेळा होणाऱ्या मुख्यमंत्र्याला, होणाऱ्या सरकारला अनेकाचा पाठिंबा मागत जावं लागतं, पण इथं आम्ही सगळेजण पाठिंबा मागे घेऊन त्याच्या लागलो। आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अध्यक्ष महोदय पाठिंबा कोणाचा घ्यायचा हा जर मोठा प्रश्न कोणासमोर पहिल्यांदा निर्माण झाला असेल तर तो आपल्या समोर निर्माण झाला। पाठिंबा मागायचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अध्यक्ष महोदय, पण पाठिंबा कोणाचा घ्यायचा, ठीक आहे, त्यातनं आपण योग्य निर्णय घ्यावा। आतापर्यंत योग्य निर्णय घेता असं सिद्ध झालंय। अध्यक्ष महोदय, आपण केलेल्या सूचनेप्रमाणे मी मूळ विषयावर येतो। अध्यक्ष महोदय, या सभागृहातला एकंदरीत आपला कालावधी बघितला तर त्या बाजूपेक्षा या बाजूलाच आपण अधिक वेळ व्यतीत केलेला, आपला अधिक कालावधी केलेला आहे, त्यामुळे आपलं अधिकचं लक्ष थोडस या बाजूवर असलं पाहिजे।